रोहन, समीर आणि प्रिया हे तिघे उदयोन्मुख व्लॉगर्स होते. त्यांचे सबस्क्रायबर्स 300वर अडकले होते. त्यांना ठाऊक होते की एक मोठा भयानक व्हिडिओशिवाय त्यांचे चॅनल पुढे जाणार नाही. त्यामुळे त्यांनी निवडला शहरापासून दूर असलेला देवराई गावातील 100 वर्ष जुना, शापित आणि पूर्णपणे सोडून दिलेला वाडा. रात्रीचे 2 वाजले होते. संपूर्ण परिसरात अजीब शांतता होती. त्यांची जुनी जीप वाड्याच्या तुटलेल्या गंजलेल्या फाटकाजवळ येऊन थांबली. रोहन कॅमेऱ्याकडे हसत म्हणाला, समीर, हे बघ, इथूनच सुरुवात होत आहे. भीतीदायक वाटतंय ना? तो हसत होता, पण कॅमेऱ्यामागून त्याचे हात थरथरत होते. वाड्याचे फाटक अर्धवट उघडे होते. आत पाऊल टाकताच त्यांना सडक्या लाकडाचा आणि अनोळखी फुलांचा उग्र वासाचा धक्का बसला. तो वास इतका विचित्र होता की त्यांची मज्जातंतू हलली. प्रियाने टॉर्च फिरवला. मैदानात उभ्या असलेल्या भल्या मोठ्या झाडांच्या सावल्या वाकड्या तिकड्या आकृत्यांसारख्या दिसत होत्या. वाड्यात अनैसर्गिक थंड हवा जाणवत होती. रोहन धैर्याने म्हणाला, या या आत. ते पायऱ्या चढून दिवाणखान्यात पोहोचले. दिवाणखाना इतका मोठा होता की टॉर्चचा प्रकाशही त्या अंधाराला भेदू शकत नव्हता. हवा जड झाली होती आणि त्या जड हवेत कुणीतरी सावकाश घोगरा श्वास घेत असल्याचा हलका आवाज त्यांना ऐकू येत होता. रोहन कॅमेरा चालू करतो. मित्रांनो, आता आम्ही. तो बोलत असतानाच त्यांचे लक्ष एकाच दिशेने गेलं. दिवाणखान्याच्या मध्यभागी ठेवलेल्या जुन्या लाकडी टेबलावर धुळीचा जाड थर होता, पण त्या धुळीत एक स्पष्ट छोट्या मुलीचा तळहाताचा ठसा दिसत होता. समीर कुजबुजला, अरे, हा ठसा. तो टेबलाजवळ जाऊ लागतो. तेवढ्यात त्यांच्या डोक्याच्या वर लटकलेले जुने गंजलेले झुंबर अचानक हलायला लागते. लोखंडी साखळी कर्कश आवाज करते आणि झुंबर भयानक वेगाने किंकाळीसारखा आवाज करत तिघांच्या डोक्यावर कोसळलं जातं. त्यांच्या डोक्यावर कोसळणारे ते जंगलेले झुंबर, लोखंडाची ती भयानक किंकाळी जणू त्यांच्या कानाचे पडदे फाडत होती. आणि पुढचा क्षण जणू नियतीने गोठवून टाकला. रोहनने क्षणार्धात समीरला ओढून घेतले आणि प्रियाला ढकलून बाजूला केलं. त्यांनी स्वतःला भिंतीकडे झोकवत घेतलं आणि त्या क्षणी झुंबर प्रचंड आवाज करत जमिनीवर आदळलं. धुळीचा प्रचंड ढग वर उडाला. लाकडी तुकडे आणि गंजलेल्या लोखंडाचा तुकडा सगळीकडे उडत होता. वाडा अक्षरशः थरथरू लागला. ते तिघेही काही क्षण विस्फारलेल्या डोळ्यांनी सुन्न अवस्थेत जमिनीवर बसले होते. त्यांचे श्वास घाबरून वेगाने धावत होते. रोहनने कॅमेरा उचलला. तो अजूनही चालू होता. लाल दिवा हलके झगमगत होता. समीर, आपण वाचलो. प्रियाचा आवाज भीतीने पातळ झाला होता. समीर थरथरत उठला. त्याचे लक्ष अजूनही दिवाणखान्याच्या टेबलावरच्या धुळीत उमटलेल्या त्या लहान तळहाताच्या ठशावरच होते. तो हलक्या आवाजात म्हणाला, हे अपघात नाही, हे अपघात नाहीये रोहन. जणू त्या ठशाजवळ वळेपर्यंत काहीतरी थांबून होतं. त्यांच्या मनात एकच भावना होती, भीती. पण वाड्यातली ती अनाकलनीय ओढ त्यांना अजून पुढे जाण्यास भाग पाडत होती. रोहनने टॉर्च उचलून दिवाणखान्याच्या उजव्या बाजूला असलेल्या जुनाट अर्धवट उघड्या दाराकडे प्रकाश टाकला. दारातून आतील हवा दाट, थंडगार आणि ओल्या मातीचा, बुरशीचा भयानक वास येत होता. रोहन दबक्या आवाजात म्हणाला, या ठशातला संकेत काहीतरी तिथे आहे, अंधारात आपली वाट पाहत. समीर आणि रोहनने क्षणाचाही विलंब न लावता टॉर्च मागे वळवले. पण तिथे काहीच नव्हते. फक्त वाऱ्याची एक थंडगार झुळूक त्यांच्या अंगावरून सर्रकन निघून गेली. समीरच्या चेहऱ्यावर आता भीती नव्हे तर एक भयानक निश्चय दिसत होता. त्याने एका जुन्या जाळ्यांनी भरलेल्या लाकडी कपाटाकडे इशारा केला. या खोलीत नक्कीच त्या मुलीशी संबंधित काहीतरी आहे, समीर म्हणाला. त्यांनी कपाटातील जुनी पुस्तके बाजूला केली
आणि त्यांना तिथे एक जुने डायरीचे पुस्तक आढळले. ते पुस्तक धूळ आणि रक्ताच्या सुकलेल्या डागांनी माखलेले होते. रोहनने घाईघाईने ते पुस्तक उघडले. पहिलेच पान वाचून त्यांच्या तोंडून शब्द निघेना. त्यात त्या लहान मुलीच्या हस्ताक्षरात लिहिलेले होते, माझी आई म्हणाली, मी वाईट आहे. वाड्याच्या तळघरात मला नेहमी भूक लागते. आज त्यांनी मला इथे कोंडून टाकले आहे. मला खूप एकटे वाटते आहे. मला बाहेर जायचे आहे. बाहेरच्या जगातून कोणीतरी मला वाचवायला या. जसा रोहनने तो आक्रोश वाचून पूर्ण केला तसा वाड्याचा मुख्य दरवाजा, जिथून ते आत आले होते, धडाम असा प्रचंड आवाज करत आपोआप बंद झाला. आता बाहेर जाण्याचा एकही मार्ग उरला नव्हता. ते तिघेही त्या शापित वाड्यात अडकले होते. मुख्य दरवाजा आपोआप बंद झाल्याचा प्रचंड आवाज वाड्याच्या किर्र शांततेत घुमला. भिंतींना तिडका गेल्यासारखे वाटले. ते तिघेही अक्षरशः गोठले. दरवाजा बंद झाला. प्रियाने अविश्वसनीय नजरेने अंधारात पाहिले. तिचा आवाज कंप पावत होता. रोहनने धावत जाऊन दरवाजा ढकलण्याचा प्रयत्न केला, पण तो दरवाजा जंगलेल्या लोखंडासारखा जागीच खिळला होता. आम्ही अडकलो आहोत. आम्ही या वाड्याच्या आत अडकलो आहोत. समीरच्या चेहऱ्यावरील भय पाहून रोहनला जाणवले की परिस्थिती किती गंभीर आहे. शांत व्हा. रोहनने कॅमेरासमोर खोटा धीर धरला. आता आपल्याला घाबरून चालणार नाही. बाहेर जाण्याचा मार्ग बहुतेक याच गुढात दडलेला आहे. त्याने पुन्हा त्या रक्ताचे दाग असलेल्या डायरीकडे पाहिले. ती म्हणाली होती, तळघर. आईने तिला तळघरात कोंडून ठेवलं होतं. त्या तिघांनाही जाणवलं, आता बाहेर पडायचे असेल तर त्या लहान मुलीला आणि तिच्या मृत्यूला न्याय दिल्याशिवाय बाहेर जाऊच शकत नाही. दिवाणखान्याच्या एका कोपऱ्यात फरशीवर जाड लाकडी फळी बसवलेली होती. ती फळी उचलल्यावर त्यांना खाली जाणारी अरुंद आणि काळोखी पायवाट दिसली. आतून मातीचा आणि अत्यंत कुबट सडक्या वासाचा झोत वर आला. तो वास इतका तीव्र होता की प्रियाला उलटी झाली. मला हे बघवत नाहीये. प्रियाने डोळे घट्ट मिटले. समीरने अंतिम धैर्य गोळा केले आणि टॉर्च खाली तळवाराच्या पायवाटेवर झुकविला. आपण चूक केलीये. समीरच्या आवाजात पश्चाताप होता. पण आता मागे फिरता येणार नाही. रोहन, कॅमेरा चालू ठेव. जगाला सत्य कळायलाच हवे. ते तिघेही एका मागोमाग एक थरथरत खाली उतरू लागले. पायऱ्या ओल्या आणि शेवारलेल्या होत्या. जसे ते खाली उतरले तसतसे थंडी आणि अंधार अधिकच गहिरा होत गेला. तळघरात फक्त टॉर्चचा मंद प्रकाश होता. आत अनेक छोट्या खोल्या होत्या, जणू एखादी तुरुंगाची रचना. तळघराच्या मध्यभागी एक लोखंडी खांब होता आणि त्या खांबाला जंगलेल्या बेड्या लटकत होत्या. या भयंकर दृश्याने त्यांच्या शरीरातून एक शीतल लहर धावून गेली. त्याने टॉर्च एका बाजूच्या भिंतीवर फिरवला. तिथे अक्षरशः भिंतीवर लहान मुलीच्या रक्ताने लिहिलेली अनेक विचित्र चित्रे होती. चित्रांती मुलगी एकटी उभी होती आणि तिच्या समोर एक भयानक मोठी आकृती उभी होती, जिचे डोळे लाल होते. आणि तिथे जमिनीवर समीरने घाबरून तोंडात हात ठेवला. तिथे धूळ आणि मातीत माखलेली लहान लहान हाडे विखुरलेली होती. ते त्या लहान मुलीचे अवशेष होते, तिच्या अस्थी. त्या क्षणी त्यांच्या मागच्या खोलीतून एक अतिशय थंडगार, घोगरा आणि विकृत हसण्याचा आवाज आला. जे काहीचा होता, पण तो सैतानी होता. रोहनने झटक्यात टॉर्च आवाजाच्या दिशेने वळवला आणि समोरच्या अंधाऱ्या दरवाजातून त्यांना ती भयानक आकृती दिसली. एक अतिशय उंच, डोळे खोल गेलेली आणि गोंधळलेल्या विक्षिप्त चेहऱ्याची स्त्री. तिचे केस विस्कटलेले होते
आणि तिच्या हातात एक जुनाट मोठा विळा होता. ती वेगाने त्यांच्या दिशेने धावली. तिच्या चेहऱ्यावरील क्रूर हास्य आणि डोळ्यांतील सैतानी लालसा पाहून त्या तिघांच्याही काळजाचा ठोका चुकला. पळा पळा लवकर! रोहनने जीव वाचवण्यासाठी जोर जोरात किंचाळत समीर आणि प्रियाला मागे ढकलले. क्षणाचाही विलंब न लावता ते तिघेही अंधाऱ्या तळघराच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या अरुंद बोगद्यात वेड्यासारखे धावले. ती विकृत आकृती त्यांच्या पाठलागावर होती. तिच्या वेळ्याचा धातू जमिनीवर घासत गेल्याचा किर्र आवाज संपूर्ण बोगद्यात घुमत होता. धावताना समीरचा पाय तळघरातील ओल्या मातीवर घसरला आणि तो धडपडला. समीर, रोहन आणि प्रिया दोघेही मागे वळले, पण तितक्यात त्या सैतानी आईने समीरच्या दिशेने विळा प्रचंड वेगानं फेकला. विळा एका केसाने समीरच्या डोक्यावरून गेला आणि भिंतीत रुतून बसला. भिंतीवर विळ्याच्या प्रहाराने मोठी दरार पडली. माझा हात धर, रोहनने समीरला हात देऊन उचलले, पण ती वेडी आत्मा आता पुन्हा त्यांच्या अगदी जवळ पोहोचली होती. बोगदा अनेक ठिकाणी फुटलेला होता. पुढे एका कोपऱ्यावर येताच कोणत्याही दिशेने जायचे हे त्यांना कळेना. मी तिकडे जातो, तुम्ही दुसऱ्या बाजूने जा. समीरने भीतीने आणि धाडसाने भरलेला अंतिम निर्णय घेतला. तो दुसऱ्या बोगद्यात घुसला. प्रिया आणि रोहन दुसऱ्या दिशेने धावले. त्यांनी पाहिले की ती भयानक आकृती समीरच्या पाठलागावर वेगाने धावली आहे. ती समीरच्याच मागे का गेली? प्रियाच्या डोळ्यात अश्रू होते. रोहनकडे उत्तर नव्हते. आपल्याला काहीतरी शोधावे लागेल जे तिला थांबवू शकेल. ती दोघे एका जुन्या मातीच्या खोलीत पोहोचले, जिथे वाड्याचा कचरा आणि तुटलेली भांडी पडले होते. रोहनने टॉर्च फिरवला आणि त्याला भिंतीच्या कोपऱ्यात एक जुने काळ्या रंगाचे मातीचे मडके दिसले, ज्यावर काही धार्मिक चिन्ह कोरलेली होती. इकडे समीर त्या अरुंद बोगद्यात जीवाच्या आकांताने धावत होता. त्याला जाणवले की ती आत्मा त्याच्या पाठलागावर आहे आणि तिचा क्रूर श्वास त्याच्या अंगावर पडत आहे. थांब थांब तिथे! ती सैतानी किंकाळी समीरच्या कानावर आदळली. समीर अचानक एका बंद दरवाजासमोर अडकला. आता मागे वळायलाही जागा नव्हती. तो घाबरून किंचाळला, रोहन, प्रिया, मला वाचवा! त्याच क्षणी त्याच्या शरीरातून एक तीव्र थंडीची लाट गेली आणि त्याला जाणवले की अदृश्य बेड्यांनी त्याला जखाडले आहे. त्याच्या गळ्याभोवती कोणीतरी वेगाने आपला घोगरा श्वास सोडत आहे. तूच होतास ना माझ्या मुलीच्या मृत्यूला जबाबदार? आता तुलाही तळघरात हजारो लाखो वर्ष साडावे लागेल. समीरची ती अंतिम अमानुष किंकाळी तळघराच्या भिंतींना भेदून आरपार गेली. आवाज ऐकताच रोहन आणि प्रिया दोघेही जागीच थिजले. समीर, तो गेला. नाही, तो गेलेला नाही प्रिया. ती त्याच्यात प्रवेश करत आहे. आपल्याला काहीतरी करावं लागेल. रोहनच्या डोळ्यांतून भीती आता रागात बदलली होती. त्याला कळून चुकले होते की वेळ आता हाताबाहेर जात आहे. त्याने झटक्यात त्या भिंतीच्या कोपऱ्यातील मातीचे मडके उचलले. ते मडके हातात घेताच त्याला एकदम गरम जाणवले. जणू आत कोळसे धगधगत होते. याचा उपयोग करायलाच हवा. त्याने मडक्याचे तुटलेले झाकण बाजूला केले. आत पांढरी राख आणि काही सुकलेली फुले होती. रोहनने क्षणाचाही विलंब न लावता त्या राखेचा एक चिमूट घेतला आणि तो जोरात जमिनीवर फेकला. राख जमिनीवर पडताच चमत्कार घडला. त्या जागेतून मंद पण तेजस्वी असा पांढरा धूर आणि अनोळखी सुगंध वर येऊ लागला. धूर होताच ती वेडी आत्मा जी समीरच्या शरीरात होती क्षणासाठी थांबली. समीरचे शरीर वेड्यासारखे झटके देऊ लागले आणि घोघरा आवाज आला. अग्निबंध, तू हे कसे केलंस? समीरच्या शरीरातील सैतानाने रोहनकडे लालभडक डोळ्यांनी पाहिले. तुम्ही कोण आहात? तुझ्या मुलीचा मृत्यू आणि समीरचा काय संबंध आहे? सांग, रोहनने धाडसाने विचारले. समीरच्या तोंडून ती सैतानी किंकाळी बाहेर पडली. संबंध समीर नाही, पण त्याचा आजोबा तो होता. त्या वाऱ्याचा मालक तोच होता
ज्याने माझ्या निर्दोष मुलीला फक्त भुकेमुळे तळघरात कोंडले आणि बाहेरून बंद करून टाकले, कारण त्याला वाटले ती हडळ आहे. समीरच्या शरीरातून बोलणाऱ्या सैतानाने आता क्रूर हसून प्रियाकडे पाहिले. आणि तो तर रक्तातून त्याची वंशज आहेस, त्या क्रूर मालकाची. आजोबांनी मुलीला मारले आणि मी आता वंशजांना संपवणार. प्रियाच्या पायाखालची जमीन सरकली, तिच्या शरीरातील रक्त गोठले. रोहनला कळून चुकले होते की हा सैतान फक्त समीरला नाही तर प्रियाला पूर्णपणे संपवू इच्छित आहे. रोहनने त्वरित मडक्यातील ती पवित्र राख प्रियाच्या दिशेने फेकली. ती राख प्रियाच्या अंगाला लागताच तिला क्षणभर सुरक्षित आणि उबदार जाणवले. पण सैतान इतका दुर्बळ नव्हता. त्याने समीरचे शरीर एका अमानुष ताकदीने प्रियाच्या दिशेने फेकले. तू याला वाचवणार, मी नाही सोडणार. समीरचे पोसलेले शरीर प्रियाच्या खांद्यावर प्रचंड ताकदीने आदळले. प्रिया किंचाळली आणि तिचा डोक्याला जोर लागून ती जमिनीवर कोसळली. तिच्या हातातील टॉर्च दूर जाऊन पडला आणि सर्वत्र अंधार झाला. आता फक्त रोहन आणि समीरच्या शरीरातील सैतान तळघराच्या अंतिम अंधारात एकमेकांसमोर उभे होते. आता कोण वाचवणार तुला, रोहन? समीरच्या तोंडातून ती भयानक किंकाळी निघाली. प्रिया भुईवर कोसळताच तिच्या हातातील टॉर्च दूर जाऊन आदळला आणि फुटला. तळघरात आता फक्त सैतानाची क्रूर किंकाळी आणि रोहनच्या धावणाऱ्या श्वासाचा आवाज घुमत होता. तू कुठे लपणार रोहन? तुझी भीती मला दिसत आहे. समीरच्या शरीरातून तो घोगरा आवाज आला. रोहनने झटक्यात आपल्या खिशातून मोबाईल फोन काढला. स्क्रीनची मंद चमक तळघरातील काळोख पूर्णपणे दूर करू शकत नव्हती, पण त्याला समीरची सैतानी आकृती ढोबळपणे दिसली. समीरचे शरीर विकृत ताकदीने थरथरत होते आणि ते रोहनच्या दिशेने अमानुष वेगाने येत होते. मी तुझ्या मित्राला सोडणार नाही. त्याचा वंश संपल्यावरच माझा सूर पूर्ण होईल. सैतानाने रोहनवर हल्ला केला. रोहनने चपळाईने त्याला हुकवले आणि त्याला आठवले. तळघराच्या मध्यभागी असलेला लोखंडी खांब आणि त्याला लटकलेल्या जंगलेल्या बेड्या. त्याने अंतिम निर्णय घेतला. सैतानाचे शरीर अजूनही याच जगात होते आणि त्याला बाहेर काढायचे असेल तर सैतानाला त्या देहात ओंदूळ घेवावे लागेल. रोहन जीवाच्या आकांताने त्या खांबाच्या दिशेने धावला. सैतानाने पूर्ण ताकदीने रोहनच्या पायाला धक्का दिला. रोहन जमिनीवर धडपडला, पण तोंडात मातीचे मडके पकडून ठेवले. पडल्याच रोहनने झटक्यात मडक्यातील ती पवित्र राख आपल्या हाताने समीरच्या चेहऱ्यावर जोराने फेकली. राख समीरला लागताच विजेचा झठारा लागल्याप्रमाणे समीरचे शरीर प्रचंड झटकले. तो सैतान दर्दनाक किंकाळी फोडत एक क्षण मागे सरकला. रोहनला फक्त तो एक क्षण पुरेसा होता. तो वेगाने उठला, लोखंडी खांबाजवळ धावला आणि सर्व ताकद लावून त्याने त्या जंगलेल्या बेड्या समीरच्या हाताला घट्ट लावण्याचा प्रयत्न केला. सैतान प्रतिकार करत होता. नाही, मला कोंदू नको. मी बाहेर येणार नाही. मी मुलीला न्याय मिळवून देईन. रोहनने आपल्या जीवाची पर्वा न करता दात ओठ दाबून अंतिम ताकद लावली आणि एका बेडीचे जंगलेले कडिकुलूप कसेबसे लावले. समीरचे शरीर आता अर्धवट त्या लोखंडी खांबाला बांधलेले होते. सैतान त्या शरीराला जोरदार झटके देत होता, पण खांबाची पकड तुटत नव्हती. माझी छाननी झालीये. मी प्रियाला सोडणार नाही, ती वंशज आहे. सैतान अंतिम किंकाळी फोडून जोरजोरात हसू लागला. समीरचं शरीर त्या खांबाला अडकून रक्तबंबाळ झाले होते. रोहन धापा टाकत मागे सरकला. त्याने पुन्हा जमिनीवर पडलेल्या प्रियाकडे पाहिले. तिला तात्काळ मदत हवी होती, पण समीरचे शरीर त्या खांबाला कोंडून ठेवलेले असले तरी सैतान अजूनही आत होता.
समीरचे रक्तबंबाळ शरीर त्या जंगलेल्या खांबाला कोंडून ठेवलेले होते. समीरच्या तोंडून अजूनही सैतानाची ती घोगरी किंकाळी विरळ होत होती, पण प्रतिकार मात्र थांबला नव्हता. रोहनने धापा टाकत घाईघाईत प्रियाजवळ धाव घेतली. त्याने तिच्या नाकाजवळ हात धरला. प्रिया, प्रिया उठ, तू ठीक आहे ना? सुदैवाने प्रियाचा श्वास हळू सुरू होता, पण ती अजूनही गहन धक्क्यात होती. तिला तात्काळ मदत हवी होती. रोहनला कळून चुकले की इथे थांबणे म्हणजे तिघांचाही मृत्यू. रोहनच्या हातातील मोबाईलची मंद बॅटरी आता कोणत्याही क्षणी साथ सोडणार होती. अंधारात त्याने पुन्हा त्या शेकळलेल्या समीरकडे पाहिले. समीरच्या शेकळलेल्या शरीराजवळच्या खांबावर त्याला काहीतरी कोरल्याचे दिसले. रोहनने लक्षपूर्वक पाहिले. तिथे त्या मुलीच्या हस्ताक्षरात एक ओळ कोरलेली होती. मला माझी बाहुली मिळाली तरच आई शांत होईल. बाहुली? ती तिच्या बाहुलीत अडकली आहे. रोहनच्या मेंदूत झटक्यात प्रकाश पडला. ती वेडी आई आपल्या मुलीला शांत करू शकली नाही आणि म्हणूनच ती सैतान झाली. पण तिच्या मुलीला शांती मिळाली तर आईची आत्मा मुक्ती मिळवेल. रोहनला कळून चुकले. बाहेर पडण्याचा मार्ग तळघरात नाही, तर त्या लहान मुलीच्या अतृप्त इच्छेत दडलेला आहे. बाहुली नक्कीच तळघरात नसणार. ती वाड्याच्या वरच्या राहिलेल्या भागात असावी. पण समीरला त्या शेकलमधून सोडल्यास तो पुन्हा सैतानाच्या ताब्यात जाईल आणि पहिला हल्ला प्रियावर करेल. रोहनने कठीण निर्णय घेतला. त्याला दोघांना सोडून जावे लागणार होते, पण याच एका आशेवर. त्याने शेकललेल्या समीरच्या जवळ जाऊन त्याच्या माथ्यावर हात ठेवला आणि कानात कुजबुजले. समीर, ऐक, तू मी नाहीस, पण तुझी आत्मा आत लढत आहे हे मला माहीत आहे. मी तुझ्या मित्राला वाचवणार आहे. तू आता इथेच थांब. मी बाहुली घेऊन येतो. तू हिंमत सोडू नकोस. समीरच्या तोंडून फक्त एक विचित्र दाबलेला आवाज आला, पण रोहनने दुर्लक्ष केले. त्याने प्रियाला हळूच एका कोपऱ्यात सुरक्षित ठेवली आणि जीवावर उतार होऊन पुन्हा त्या किर्र आणि भयानक पायऱ्या चढण्यास सुरुवात केली. तळघराच्या पायऱ्या चढत असताना त्याला वरच्या दिवाणखान्यातून पाणी उतल्याचा आणि काहीतरी ओढल्याचा एक अजीब आवाज आला. वरच्या वाड्यात सैतान अजूनही फिरत आहे याची त्याला स्पष्ट जाणीव झाली. बाहुलीच्या शोधात वरच्या मजल्यावर जाणे म्हणजे स्वखुशीने मृत्यूच्या जबड्यात जाण्यासारखेच होते. रोहनने एक दीर्घ श्वास घेतला आणि पहिल्या पायरीवर पाऊल ठेवले. त्याचे संपूर्ण शरीर काट्याने भरले होते. रोहनने तळघराच्या शेवटच्या पायरीवर सावकाश पाऊल ठेवले. वरच्या दिवाणखान्यात अंधार असला तरी वासाची तीव्रता आता कधीक जाणवत होती. कुबट माती आणि सडक्या फुलांचा तो वास. तळघरातून बाहेर येताच त्याला जाणवले की दिवाणखान्यातील शांतता अतिशय विचित्र आहे. पाणी ओतल्याचा आणि काहीतरी ओढल्याचा आवाज. रोहनने आपल्या मोबाईलचा प्रकाश भिंतीच्या कडेकडेने फिरवला. त्याला दिसले की दिवाणखान्याच्या मध्यभागी फुटलेले झुंबर जागीच आहे, पण त्याच्या बाजूला फरशीवर पाण्याचे किंवा दुसऱ्या कशाचे तरी ओले लांबलचलांब डाग दिसत होते, जे वरच्या मजल्याकडे जात होते. ती आत्मा ती वरच्या मजल्यावर गेली आहे. बाहुली शोधायलाच हवी. रोहनने जीवाची पर्वा न करता पुन्हा अंधाऱ्या पायऱ्या चढायला सुरुवात केली. प्रत्येक पायरी जुन्या लाकडासारखी किर्र असा आवाज करत होती. वरच्या मजल्यावर पोहोचताच हवा अधिक थंड झाली. इथे अनेक बंद खोल्या होत्या, ज्यांच्या दारांना जंगलेले कडी-कुलूप होते. बाहुली नक्की कुठे असेल? रोहनने काळजीपूर्वक प्रत्येक दरवाजा तपासायला सुरुवात केली. त्याचे कान अतिशय टवकारलेले होते. त्याला वाटत होते की कोणत्याही क्षणी ती वेडी आत्मा त्याच्यावर झडप घालेल. एका अरुंद कॉरिडॉरच्या शेवटी त्याला एक छोटे आणि कडी-कुलूप नसलेले दार दिसले. दारातून हलकासा फुलांचा आणि बाळाच्या पावडरचा वास येत होता. हा वास तळघराच्या वासापेक्षा पूर्णपणे वेगळा होता. रोहनने हळूच ते दार उघडले. ती एका लहान मुलीची खेळण्याची खोली होती.
खोलीत धूळ असली तरी भिंतीवर अजूनही चित्रकला दिसत होती. एका कोपऱ्यात तुटलेली आणि जंगलेली झोपाळ्याची जागा होती. रोहनने जलद गतीने बाहुली शोधायला सुरुवात केली. कोठेही बाहुली दिसत नव्हती. त्याने खिळणी ठेवलेल्या एका लाकडी पेटीचे झाकण उघडले. पेटीत तुटलेले लाकडी घोडे, काही काचेचे तुकडे आणि फाटलेल्या पुस्तकांचे पानं होते. अखेरीस पेटीच्या तळाशी त्याला एक जुनी आणि चिंध्या झालेली पण तीव्रतेने ओळखू येणारी बाहुली दिसली. तिचे डोळे काळे आणि निर्जीव होते आणि तिला जांभळ्या रंगाचा फाटलेला फ्रॉक घातलेला होता. रोहनने घाईघाईने ती बाहुली उचलली आणि तिथेच त्याचे शरीर गोठले. त्याच्या पाठीमागे थंड हवेचा एक प्रचंड झोत आला. ती सैतानी आई त्याच्या खोलीत प्रवेशली होती. तिचा सडसडाट वास आता अत्यंत तीव्र झाला होता. रोहनने थरथरत मागे वळून पाहिले. ती अगदी दरवाजाजवळ उभी होती. तिचे विस्कटलेले केस आणि लाल भडक डोळे सरळ बाहुलीकडे पाहत होते. ती हळूच हसली. ते हसणे क्रूर आणि जीवाच्या आतड्याला पीळ पाडणारे होते. तू माझा मुलीची वस्तू चोरणार. मुला, मी आता तुला खाऊ. ती वेगाने रोहनच्या दिशेने झडप घालणार एवढ्यात रोहनने ती बाहुली हातात घेऊन एका बाजूच्या खिडकीतून बाहेर उडी मारली. वरच्या मजल्यावरील खिडकीतून बाहुली हातात घेऊन अंतिम क्षणी घेतलेली ती जीवावरची उडी. रोहनचे शरीर 2 मजल्यांवरून खाली घसरले आणि वेगाने वाढलेल्या जाळ्यांच्या आणि ओल्या मातीत प्रचंड आदळले. रोहनच्या शरीरातून एक तीव्र कळ गेली, पण सुदैवाने तो जिवंत होता. त्याच्या हातात घट्ट पकडलेली ती भयानक बाहुली अजूनही होती. त्याने वर पाहिले. ज्या खिडकीतून त्याने उडी मारली होती तिथे ती सैतानी आई क्रूर आणि विकृत नजरेने त्याच्याकडे रागाने पाहत होती. जणू ती वाड्याच्या सीमेबाहेर येऊ शकत नाही हे तिला माहीत होते. तू या बाहुलीला देऊन जाऊ शकत नाहीस. ती माझी आहे. त्याच्या सैतानी आवाजाने संपूर्ण वाड्याचा परिसर हादरला. रोहनला माहीत होते वेळ नाही. समीर आणि प्रिया तळघरात प्रचंड धोक्यात होते. मुख्य दरवाजा बंद होता आणि तो तोडणे शक्य नव्हते. रोहनला मागील बाजूच्या भिंतीकडे धावावे लागले. काळोखात आणि जंगलाच्या भीतीदायक शांततेत त्याने खिडकीजवळ असलेले तेच मोठे पाईप पाहिले ज्याच्या मदतीने पहिल्या रात्री ती सैतान वर चढली होती. रोहनने कसलाही विचार न करता झटक्यात त्या जंगलेल्या पाईपाला घट्ट धरले आणि सावकाश खाली घसरू लागला. त्याचे शरीर दुखत होते, पण मित्रांना वाचवण्याच्या इच्छेने त्याने वेदना दुर्लक्षित केल्या. जमीनजवळ येताच त्याने तळघराच्या जवळची मागील खिडकी पाहिली. ती अर्धवट उघडी होती. त्याने हळूच त्या अरुंद जागेतून आत प्रवेश केला आणि पुन्हा त्या भयंकर तळघरात उतरला. तळघरात येताच त्याला भिंतींना कंप जाणवला. लोखंडी खांबाला कोंडून ठेवलेला समीर आता प्रचंड ताकदीने झटके देत होता. बेडीची पकड सुटण्याच्या अगदी टोकावर आली होती. रोहन धावत प्रियाकडे गेला. तिला हालचाल नव्हती. समीर, मी बाहुली आणली आहे. थांब. समीरच्या शरीरातून सैतानाने हसून आवाज केला. बाहुली, तू खूप उशीर केलास. ही बेडी आता तुटणार आहे. कडे पाहिले. बाहुलीच्या फाटलेल्या फ्रॉकवर त्याला अस्पष्टपणे एक लहानसे शिलालेख कोरलेले दिसले. त्यावर लिहिलेले होते, बाहुलीची शांती तिथेच जिथे माझे मांस सडले. रोहनला क्षणात कळले. तळघराच्या मध्यभागी असलेल्या जंगलेल्या खांबाखाली जिथे त्या निर्दोष मुलीचे मांस आणि हाडे सडली तिथेच बाहुलीला ठेवावे लागेल. रोहनने घाईघाईने बाहुलीला खांबाच्या पाया असलेल्या मातीत हळूच दाबले. जसा त्याने बाहुलीला मातीत दाबले तसे समीरच्या शरीरातून क्रूर सैतानी किंकाळी बाहेर पडली. नाही, तू हे करू शकत नाहीस.
माझी भूक अजून शांत झाली नाही. मी त्यांना खाणार, नरडीचा घोट घेणार. ती सैतानी शक्ती आता समीरच्या शरीरातून बाहेर पडून प्रियाच्या अंगात प्रवेश करू इच्छित होती. रोहनच्या डोळ्यांसमोर समीरचे शरीर मोठ्या धुराच्या लोटासारखे झाले आणि त्यातून एक भयानक, क्रूर धुमणारी आकृती बाहेर पडू लागली. आता रोहनला केवळ सैतानच नाही, तर त्या सैतानाचा मूळ आकार आणि त्याची अंतिम शक्ती यांचा सामना करावा लागणार होता. समीरच्या शरीरातून धुराचा लोट बाहेर पडत होता. तो धूर आकार घेऊ लागला, विद्रूप, क्रूर आणि अतिशय मोठा. ती सैतानी आई आता पुनर्जन्म घेऊन रोहनच्या समोर उभी होती. तिच्या भयंकर डोळ्यात फक्त अग्नी आणि सुडाची तीव्र भावना होती. मी तुला आणि तिला सोडणार नाही. मीच या वाड्याची खरी मालकीण आहे. तिच्या आवाजाने तळघराच्या भिंती थरफरल्या. त्या सैतानाने रोहनच्या दिशेने झडप घातली. रोहन सावध होता. त्याला माहीत होते की हा सैतान शारीरिक नाही पण मनोबल तोडणारा आहे. त्याने झटक्यात खाली वाकून मातीचे मडके उचलले, आत ओरलेली पवित्र राख हातात घेतली आणि तोंडात काहीतरी पुटपुटत त्या सैतानाच्या दिशेने जोराने फेकली. राख सैतानाला लागताच विजेचा कडकडाट झाल्याप्रमाणे मोठा आवाज झाला. सैतान किंचाळला आणि क्षणभर थबकला. तोच क्षण रोहनला पुन्हा मिळाला. त्याने त्वरित बाहुलीकडे पाहिले, जी मातीत अर्धवट दबलेली होती. रोहनने ती बाहुली बाहेर काढली आणि समीरच्या खांबाला बाहेरून चिकटलेल्या जंगलेल्या बेडीवर हळूच ठेवली. बाहुली बेडीवर ठेवताच तळघराच्या मध्यभागी पांढरा शुभ्र आणि तेजस्वी प्रकाश पसरला. त्या प्रकाशात त्यांना एक लहान आणि शांत मुलीची आकृती दिसली. तीच मुलगी जिचे अवशेष खाली विखुरलेले होते. मुलीच्या चेहऱ्यावर आता शांती होती. तिने हळूच बाहुली उचलली आणि तिच्या आईकडे म्हणजे त्या सैतानाकडे शांतपणे पाहिले. आई, आता बस, मला शांती मिळाली आहे. ये, आता आपण जाऊया. मुलीचा शांत आणि ममतेचा आवाज त्या सैतानी शक्तीला चमत्कारिकपणे स्पर्श करून गेला. आईच्या चेहऱ्यावरील क्रौर्य विरघळू लागले. तिचे विद्रूप रूप हळूहळू त्या मुलीच्या आईच्या दुःखी रूपात बदलले. आईच्या डोळ्यातून अश्रू उघळले आणि ती हळूच मुलीकडे झुकली. मुलीने तिला मिठी मारली आणि तो पांढरा शुभ्र प्रकाश आणि त्या दोघींची आकृती हवेत विलीन झाल्या. सैतान गेला होता. तळघरात अचानक थंडी कमी झाली आणि कुबट वास पूर्णपणे नाहीसा झाला. खांबाला कोंडून ठेवलेले समीरचे शरीर शांत झाले आणि बेडीतून आपोआप सुटले. रोहनने धावत समीरला आधार दिला. समीर अजूनही गहन बेशुद्धीत होता. रोहनने प्रियालाही सावरले. ते तिघेही अजूनही धक्क्यात होते, पण सर्वात मोठी गोष्ट म्हणजे ते जिवंत होते आणि वाडा आता शांत झाला होता. त्याच क्षणी वरच्या मजल्यावरील मुख्य दरवाजा एका हलक्या आवाजाने उघडला. जणू बाहेर पडण्याचा मार्ग आता मोकळा झाला होता. रोहनने कॅमेरा उचलला, जो अजूनही चालू होता. त्याने शांत झालेल्या वाड्याकडे पाहिले. त्याच्या चेहऱ्यावर भीती नव्हती, तर एका असंख्य प्रवासाची समाधानाची रेखा होती. समीर आणि प्रियाला वाचवण्यात तो यशस्वी झाला होता. रोहनने कॅमेरा घेऊन बाहेरच्या मोकळ्या हवेत पाय ठेवला. हॉस्पिटलमध्ये समीर आणि प्रिया सुरक्षित होते. जेव्हा त्यांना हा थरारक व्हिडिओ यूट्यूबवर टाकला, तेव्हा अवघ्या एकाच रात्रीत त्या व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळाले आणि सबस्क्रायबर्सची संख्या 301 वरून थेट 12,000 झाली होती. अंधश्रद्धा आणि वास्तव यांच्यातील तीव्र लढाई त्याने जिंकली होती आणि यूट्यूबच्या दुनियेत तो एक रातोरात मोठा स्टार झाला होता. पण त्या वाड्यातील रात्रीची भयानक आठवण आणि तळघरात अनुभवलेला तो थरार, तो तिघेही कधीही विसरू शकले नाहीत. रोहन घरी पोहोचला आणि त्याने रेकॉर्ड केलेला व्हिडिओ पाहू लागला आणि त्याच्या अंगाला काटा आला आणि त्याच्या मागून एक भेसूर हसण्याचा आवाज आला. तुम्हाला जर ही कथा आवडली असेल आणि पुढील थरारक कथा चुकवायची नसेल, तर आत्ताच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबून ठेवा, म्हणजे पुढील गूढ कथा तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल.